पिंजरा पिंजरा रे. नव्यानंच तू माझ्या समोर आल्यासारखी वाटते मला. तुम्ही स्वतःला बदललात ना, म्हणून तुम्हाला जग बदलल्यासारखं वाटतंय. नाही बघ, मला जगाशी काहीही देणं घेणं नाहीये. फक्त एक सांगतो, इथून पुढे कधीही माझ्याशी बोलणं थांबवू नकोस. मरून जाईन ग मी नाहीतर. तुमच्याशिवाय मीही नाही हो जगू शकत. पण जर तुम्ही दुसऱ्याबद्दल नेहमी वाईटच विचार करत राहिलात तर तुमच्या बरोबर राहूही नाही शकत. त्यामुळे निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. पण एक लक्षात ठेवा, जसा तुमचा खरेपणा मला तुमच्या डोळ्यात दिसतो तसा तुमचा खोटेपणाही माझ्यापासून लपून राहत नाही. बघ शालिनी, मी कितीही चांगला वागलो ना तरी मी अक्काशी वाईट वागलो हे लक्षात ठेव. आई, मी आता पुण्याला जाणार आहे. समजा ठीक आहे ना? सगळं ठीक आहेच, पण माझं एक ऑफिस आहे ना तिकडे. त्याचबरोबर सगळा स्टाफ आहे, क्लायंट्सही आहेत, तर त्यांनाही भेटायला हवं ना, म्हणून चाललो. नक्की एवढंच काम आहे ना? मला माहितीये तू कशाबद्दल विचारतेस, पण खरं सांगू तर मी ते कामही करून येणार. म्हणजे त्याच कामासाठी चाललाय? बोल की. कधी एकदा माझी आनंदी माझ्या घरात सून म्हणून येते असं झाले. आणि एकदा का माझं आणि आनंदीचं लग्न झालं ना, किंवा मी निघून जाऊ कायमचं पुण्याला. मी काय तुला या घरात राहू नको म्हणून नाही म्हटलं, पण जाण्याआधी त्या नारायणीचं काय करायचं ते सांग. आनंदे, अगं पण हे मनातनं खरंच खूप घाबरलेत ग. म्हणजे मी आज सकाळी यांच्यासाठी चहा घेऊन गेले ना, तेव्हा तेव्हा मला सारखं म्हणत होते की माझं काहीच खरं नाही म्हणून. तर बघा ना, त्या भीतीला न जुमानता त्यांनी अक्कांच्या विरोधात साक्ष दिली ना, फक्त तुमच्या प्रेमापोटी. पंढरी, अरे आनंदीला फोन दे ना. अहो काय वीर दादा, माझ्या फोनवर फोन केल्यावर कधीतरी माझ्याशी पण बोला की. बघा तेव्हा आनंदी कुठे, आनंदी कुठे. हे बघ पंढरे, मी एक काम करेन, आनंदी आणि माझं लग्न झालं ना की रोज मी तुला फोन करत जाईन, मग तर झालं. तुमचं लग्न झाल्यावर मी इथं थोडीच राहणार आहे, तुमच्या घरी येणार आहे राहायला, ते पण आनंदी बरोबर. चालेल ना, पण तरीही मी तुला फोन करत जाईन आणि तुझ्याशी फोनवरच बोलत जाईन. आता तरी देतोस का फोन तिला? द्या तो चहा, मी आधी आनंदी. अगं पण अक्कांना गरम चहा लागतो ना, म्हणून मी थोडा गरम करून देते. तुमच्या डोक्यासारखा ना. आनंदी, आनंदी. पंढरे, अरे तेच, तू आलास म्हणजे फोन घेऊनच येणार. आणि तो वीरचाच असेल ना? आनंदी, मी पुण्याहून येताना ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आणणार आहे. कोणतं? कोणतं म्हणून काय विचारतेस? अगं सरप्राईज काय असणार आहे हे जर मी तुला आत्ताच सांगितलं तर ते सरप्राईज कसं राहील बरं? आणि मी परत आल्यानंतर नुसतं मिठू मिठूवर भागणार नाही. म्हणजे काय ते कळलं ना तुला? वीर, तू हरिपटावर मी मांडलेला प्रत्येक डाव माझ्याच विरुद्ध पडला. मी आता तुझ्या वडिलांच्या नजरेतून मी पार उतरली. अशा परिस्थितीत जिवंतपणे मरण्यापेक्षा मी खरंच मेलेलं बरं. मला रडू नको ग. काय काम आहे तुझं? नारायणी, असं कशा बाई बोलतेस तू? नवऱ्यानं टाकलेली बाई मी, तरी काय करू? पप्पाच झाली तुझी बडबड. मी डॉक्टरांना घेऊन येते. नारायणी, म्या बी येते बरोबर. काही गरज नाहीये. खरं तर म्या इथंच थांबलं पाहिजे. म्हणजे उद्या जायची मी, आजच जाईन. अहो, आज अशुभ कशा पायी बोलतात? तुम्हाला ते शोभतं तरी का? जा ना इथून. मला तुझ्या हातात चहा नको, तुझी सहानुभूती नको, मला तुझी सावली सुद्धा नको. तू तुझा अक्का निदान नारायणी येस तोपर्यंत जाते.